भैयाच्या आणि आपल्या जोरात टाळ्या वाजवायच्या. कधी कधी तर असं वाटतंय की देव मला समोर दिसलाच नाही, मग देव आहेच कुठं? देवाला हुडकाय जायचं कुठं? मंदिरात जायचं का, मस्जिदमध्ये जायचं का, आबाळात जायचं का, मरण स्वीकारायचं का, फाशी घेऊन स्वर्गात जायचं? हे सगळं मला सगळं खोटं वाटते. आणि मला समोर देव दिसतोय, अचानक दिसतोय आणि रोज माझ्यासोबत राहते देव, रोजच. आता कुणाच्या घरात देव नाही त्याचं नशीब चांगलं नाही, नशीबच म्हणायचं तिथं. आता जी गोष्ट मिळत नाही आपल्याला, जन्माला येऊन बी मिळत नाही, तिथं नशीब म्हणायचं. प्रयत्न करूनसुद्धा मिळत नाही, तिथं नशीब म्हणायचं. प्रयत्नच करायचं नाही, न प्रयत्न करता यश न घेता म्हणायचं माझं नशीब खराब. हे मात्र चुकते बघा. बऱ्याच वेळेला मी बघितलं आहे बरं का, की मुलं आईचा शब्द पाळतात का नाही? आता मी जर तुम्हाला एकच शब्द म्हणलो असा, छत्रपती म्हणल्याबरोबर तुम्ही काय म्हणणार? त्याच्या पुढचं म्हणणार, लगेच्या लगे पुढचं बोलणार. म्हणतो का नाही? म्हणा बरं. मग छत्रपती शिवाजी महाराज की. कसं वाटलं म्हणताना? छत्रपती म्हणल्या लगेच. बघा बरं जरा, म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की. भारी वाटतं की नाही? भारी म्हणजे का असं लगेच रक्त सळसळ करतं, असं तलवार घ्यावी, लगेच मैदानात जावं, लगेच्या लगे बाजीप्रभू देशपांडे व्हावं, तानाजी मालुसरे व्हावं, अजून काय नावं घ्यावं, संताजी व्हावं, धनाजी व्हावं. संताजी धनाजीचा घोडा जर पाणी पिवलाला, बरं का ऐकलं का तुम्ही? असं सांगितलं इतिहासामध्ये. त्यांचा घोडा पाणी पिवला तर शत्रूला कळत होतं, शत्रूच्या घोड्याला कळत होतं आणि ते घाबरत होते. इतके भारदस्त सैनिक आपल्या शिवाजी महाराजांच्या सैनिकामध्ये होते. आता पुढं काय सांगायचे माहिती आहे का मला? आईचा शब्द पाळून आईच्या शब्दाला जागणारे माणसं आणि आईवर बी प्रेम करणारे माणसं आहेत का नाही? मग अशीच एक छोटीशी कथा आहे बघा. तुम्हाला मी कथा वर्गात सांगितली होती, आज सगळ्याला सांगतो मी. एक आई मुलाला घेऊन जाते, सोबत कामाला घेऊन जाते. कुठे घेऊन जाते? आणि तिला काम सावरत नाही म्हणून सोबत घेऊन जाते. आणि मग कुठं खरकटे भांडे, कुठं ते म्हशीचं शेण काढणं, दावणीत जाणं, ती पेंड काढणं, ती पेंड्या काढणं, ती त्यांचं ते खाण्याचं काय असतं रे, त्याला काम येते रे, त्याला दावणीतलं उरलेलं काम येते त्याला. हां, कडबासुद्धा विसरला आपण आजकाल. ती उचलायचा, बाजूला ठेवायचा, ती गोटा साफ करायचा, घरला येताना बायाचे भांडे घासायचे आणि मग जमल तेवढे पैसे घ्यायचे. कोण तर भाज्या द्यायच्या, कोण भाकरी द्यायच्या, बरं का, पिल्या भाकरी द्यायच्या. मग घरी यायचं आणि ही दोघं मिळून खायचं. रोज चालायचं असं, रोज चालायचं. एका दिवशी त्या पोरानं म्हणलं, आमच्या इथला बाजूचा भैया जत्रेला चाललाय म्हणून, आणि मला बी जत्रेला जायची आई आहे, जत्रेला जायचे, मला पाठी दिस का तू? आईनं बघितली, म्हणली अरे आपण का नाही नुसतं देवाचं दर्शन घेऊ, तर जत्रेला जायची गरज नाही, काही नाही. असं म्हणल्याबरोबर काय झालं, मुलगा थोडा नाराज तर झाला. पुढी गंमत काय झाली माहिती आहे का? पुढी गंमत झाली की 1 वर्ष असंच गेलं. आणि दुसऱ्या दिवशी काय केलं त्यानं, आता तुम्हाला माहिती आहे बारकी लेकरं कसं करते ती, आईसोबत जायचं, आईसोबत यायचं, काम करायचं, घ्यायचं काहीतरी. लोक म्हणायचे ए रात्रीची भाजी घेऊन जा रे, लय अवघड वाटायचं. पण काही नाही, रात्रीची थोडीची भाजी चांगली असते ती घ्यायचं, भांड्यामध्ये बसायचं, घरी येऊन जेवायचं. मग कोणतरी एका पोरानं म्हणलं अरे बाजूची जत्रा चालू झाली म्हणून, जत्रेमध्ये राटपळणा आहे, लय भारी राटपळणा आला म्हण, नवा राटपळणा आला म्हण, फुगे आले म्हण, ती फुगे बंदुकीनं फोडायचे फटफट, लय भारी आले. तर त्यानं म्हणल्याबरोबर आणि एकांतर काय म्हणलं, ती टिटवी आल्या म्हणले, टिकी करायची, ती पुंगी आल्या म्हणले. कोणतरी बुंगणार असेल ज्याच्याकडे पैसे आहेत त्यानं. एवढं या पोरानं ऐकलं आणि त्या शेवटच्या घरामध्ये भांडे घासायला गेलेली आई, त्यानं पटकन भांडे घासू लागत होतं, तिथं त्यानं आईला भांडे घासायचं काम करू लागायचं बंदच केलं. आणि म्हणायचं चालू केलं काय माहिती आहे का, आई
मला जत्राला नेत आहेस का तू जत्राला नेत असशील तरच मी भांडी घासू लागतो, जत्राला नेत असशील तरच मी काम करू लागतो. सारखं त्यानं ती पुंगा म्हणतात का नाही, ती पुंगाच लावलं त्यानं. आता पुंगा असला लावला आहे. आईनं थोडं वैतागून म्हणली जाऊ रे बाळा, जाऊ रे बाळा. आता आई कुठल्या शब्दापर्यंत गोड बोलते. त्याला त्या 4 लोकांच्या पुढे ती मुलगा काही नाराज होणे म्हणून गोड बोलायची, थांबवायचं. पुन्हा अजून त्याचं विसरलेलं पुन्हा आठवायचं, अजून म्हणायचं आई मला तू खरंच पाठवणार आहेस का ये? हां मला खोटं बोललायस की नाही तू? नाही तू पाठवलीस मला गेले असंच केलतीस. नाही म्हणलं. आणि मग काय केलं, चलत 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 त्यांच्या स्वतःच्या घरापाशी आलं. कुठं आलं? त्यांच्या स्वतःच्या घरापाशी आलं बरं का. स्वतःच्या घरापाशी आल्याबरोबर दरवाजात लोळायला चालू केलं. नाही मला जत्रेला जायचे, तू देतच नाही पैसे, मला देच देच देच. आईनं जवळ घेतली. अरे बाळा आपल्याकडे पैसे नाहीत आणि तू काय कर, यावर्षी जत्रेला तुला पाठवतेच म्हणले. काय म्हणले? जत्रेला पाठवतेच म्हणली. आणि दुसऱ्या दिवशी म्हणली बाई तुमच्याकडे काही दुसरं काम आहे का, जरा जास्त काम असलं सांगा आणि ह्यावर्षी जरा खर्च होणार आहे. मग त्या बाईने काय म्हणले, हे बघ भांडे घासतेस का तू, तेवढं धुणं घे. धुणं घेतलीस का तू? एका बाईच्या घरी सारवून काढायचं. सारून काढाय गेले, रंग काढाय गेले, का वाटेल तेवढं काम कराय 2-4 दिवसामध्ये. आता 2 दिवसामध्ये काम करायचं. जत्रा काय लय दिवस थांबत्या करे? तुमची जत्रा किती दिवस असते इथली? हां किती दिवस असते जत्रा तुमची? हां किती असते? अरे जोरात बोला. जत्रा 1 दिवस असते का नाही? आमच्या लातूरची 10 दिवस असते, सोलापूरची 15 दिवस असते, शिंगणापूरची सुद्धा 4-5 दिवस असते. जत्रा काही जास्त दिवस असते का? मग जत्रा संपून जाईल म्हणून आई काय करायली, ह्या बाईला त्या बाईला काम आहे का म्हणून विचाराली. जमले पैसे. आता तेव्हा काय पिशवी होती का? बरं का पिशवी होती का? नव्हती. कमरेला असं करून गुंडाळायची, पैसे ठेवायची, घरी आणायची आणि तिथल्या गाडग्यात ठेवायची पैसे. लेकरला जत्रेला पाठवायचे. लेकरू लईच महाग लागले माय, आमच्या नशिबालाच नाही, असं म्हणत यायची, जेवायची. आणि मग आला 2 दिवस जत्रा राहिली होती. त्याला म्हणली आज पैसे ती माणूस देणारे म्हणली. त्या माणसाला बोलून घेतली, मालक घरी जेवारी ती नाही, काही नाही, खायला प्यायला नाही, जरा आजच्या कामाचे पैसे द्या म्हणली. मग कामाचे पैसे जास्त काम केल्यामुळे ती पैसे आले. ते पैसे तसेच कमरला ठेवले. घरी आली आणि म्हणली बाळा तू जा म्हणली जत्रेला उद्या. आता पैसे आले तर उद्या तू जत्रेला जा म्हणल्यानंतर ती पोरगं जत्रेला जा म्हणल्याबरोबर नाचायला चालू केलं. हे आता मी जत्रेला जाता मोटर आणता, हे आणता, ते आणता. तुम्हाला होत नाही का असं? म्हणता कोण तुम्ही? तुम्हाला तर म्हणलं मी चला रे आत्ता तुम्हाला मी गेल्या आठवड्यात पिक्चर दाखवतो का? तुम्हाला मी दाखवतो ना. आज तुम्हाला पिक्चर दाखवतो म्हणलं. कसं करता तुम्ही? हां कसं करता? तिकडे दाखवता कसं करता तुझे? आज पिक्चर बघायचे. कसं करायचे? आज पिक्चर बघायचे का? मग तुम्हाला आनंद होता का नाही? मग तसाच आनंद त्या मुलाला झाला होता आणि तो आनंदानं नाचत होता. आणि मग आता संध्याकाळचे 7 वाजले होते. जत्रेला जायचं म्हणलं की त्याला कधी भूकच लागाय नाही. आईनं वडली त्याला जेव की म्हणली. मग दुर्डीमध्ये भाकर होती, हिरवी चटणी वाटली होती बरं का. ती हिरवी चटणी भाकर दमानं जत्रेला जायचे घुकला. आईनं जवळ गेली आणि काय म्हणली, हे बघ आईनं काय म्हणली माहिती आहे का? तू मुलं करे आईनं काय म्हणली माहिती आहे का? असं एक पाटी धपाटा मारली. जत्रेलाच मारलाही वजच. सकाळी जा म्हणून सांगितलं कळणार का? पोटभर जेवाय सोडून. हां जत्रा एक दिवसाची असती आहे, पुन्हा त्रास होईना का पोटाला तुझ्या? असं म्हणली. थोडं शांत झालं जरा. पुन्हा काय केलं, जेवण केलं. आई झोपतो लवकर, सकाळी लवकर जागी येते मग जत्रेला जाता येते म्हणून लगेच. पुन्हा अजून बोलताना जत्रेच बोललं त्यानं. आईला राग आला. पण काय म्हणते आई, लेकरू कितीतरी हौसेनं जत्रेला जायचे म्हणाले, आपण कशाला काय म्हणावं म्हणून काहीच म्हणलं नाही आईनं. पुन्हा थोड्या वेळानंतर 1 तास झालं की जाग आली त्याला. आई पाठ झाली का ये? झोप बाळा, आज वेळ आहे, माझी झोप मोडली, मी दिवसभर काम केलं आणि तू मध्ये म्हणलंस. तुला जत्रेला जायच्या वेळेला बरोबर मी उठवते, आंघोळ घालते, तू काय कर शांत झोप म्हणलं. लगे अजून 2 तास झालं, 3 तास झालं, 3:30ला उठते. आई पाठ झाली काय जत्रेला जायचे? आई बसली बाजूला, थोडं झोप मोडली. आई म्हणली किती गरीब आहो आम्ही, एवढ्या साध्या जत्रेला जाण्यासाठी 4 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये नाहीत. आणि लेकराला किती उत्सुकता लागली आहे. लेकरू बराच वेळ झालं उठलाले. अरे देवा काय संकट आणलास.
वाटून गेलं, गरिबीमुळं आलं. ही उत्सुकता वाटलेली. जत्रा कसली असते बाळाला माहीत नाही. लेकरानं सांगितलंय दुसऱ्या जत्रेमध्ये असलं असतंय, जत्रेमध्ये तसलं असतंय सांगितलंय. दुसऱ्यानं सांगितलेल्या गोष्टीवर आपण लई म्हणजे टोपलं भरून विश्वास ठेवता. असं असेल का, तसं असेल का. कधी कधी तर कोणतरी सांगितले तुम्हाला ह्या मसनवाट्यामध्ये कोणाचं जाळलंय आणि ती भूत होऊन लागले मागं, म्हणता का नाही. दुसऱ्यानं म्हणलं गेलं की तुम्ही ध्यान ठेवता आणि लगेच संध्याकाळी 6च्या पुढून शाळेकडे यायचं तर काय करता, भूत आहे म्हणता येतच नाही. शाळेकडे सकाळी लवकर शाळा असते, येतो का नाही. असं बिनविश्वासावर कुठल्या बी गोष्टी बघितल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही. आणि यानं बी विश्वास ठेवला नव्हता. जत्रा म्हणजे काय असते माहीत नसतं. जत्रा म्हणजे काय असते माहीत आहे का, माणसाची हाऊस पूर्ण करण्यासाठी, मजा पूर्ण करण्यासाठी लोकांना एकत्रित यायचं. मनाची इच्छा, नाचकाम असू नाहीतर खाणं असू नाहीतर मज्जा असू अजून काही असू, डान्स असू काही बी असू, ही एकत्रित करण्यासाठी माणसाचं मन विरंगुळा करण्यासाठी जमलेली जत्रा. अगोदर काय पिक्चर नव्हते. पिक्चर होते का अगोदर? पिक्चर नव्हता, मोबाईल नव्हता किंवा अजून काही करमणुकी साधन नव्हतं. म्हणून काय करायचे लोक माहिती आहे का, काय करायचे माहिती आहे का, जत्रेला यायचे. मग जत्रेमध्ये काही खेळ दाखवायचे. असलंच या मुलाला वाटत होतं. हे आईला खूप जरा मनाला वाटलं आणि थोड्या वेळाने विचार करता आईला परत झोप लागली. 5:30च्या अगोदर, ऊन पडायच्या अगोदरची अवस्था असलेल्या वेळेमध्ये पोरगं उठलं आणि आईला ती 2दा झोप मोडल्यामुळे चांगली झोप लागली होती. चांगलं झोप लागले. असं कानवडं झोपून असं झोपले. मुलगा उठला लगेच. आईला म्हणला, आई उठ की. आई उठली लगेच. काय रे आई, पाठ झाली की बघ बरं तिकडं. ती आवाज येऊला मंदिरामधून पूजेचा आवाज येऊला. ती देवाचं गाणं लागले. देवाचं किती छान गाणं लागले. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. नंतर दुसरं गाणं लागले, फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. असलं गाणं ऐकू आलं. शांत वातावरणामध्ये त्या गाण्याच्या लहरी दमानं सगळ्याच्या घरापर्यंत जात होत्या. माणसं सकाळी उठत होते, सकाळचे प्रहारचं कामं करत होते. कोण स्वच्छालयाला जायचं, कोण आंघोळ करायचं, कोण दात घासत होतं, कोण अंगून झाडत होतं, कोण तर धुणं धुवत होतं, तर कोण तर बिचारे आंघोळ करून पूजा करत होते. तर थांबवडं. नंतर पुन्हा सगळे पूजा पाठ करण्यामध्ये गुंग होते. सगळे माणसं. अगदी कोण रस्त्यानं जाताना राम म्हणायचे, तल्लीन झाले होते. इकडं पोरगं मात्र आईला 2दा उठवल्यानंतर आई चिडली. पण आता झालंय, कशाला काही म्हणावं म्हणून काय केली, पटकन उठली. वतलामध्ये एवढा मोठा बोकणा घातली आणि ते वत्तल पेटवल्यावर पहिल्या सुरला धुराचा जो लोट आला ती नाकामध्ये आलाच, डोळ्यामध्ये आलाच. डोळ्यात धूर गेला. चर केलं. पण काहीच म्हणले नाही. इकडून पोरगं मात्र उड्या मारतं, मी जत्रेला चाललंय, जत्रा असं मनातल्या मनात आनंद होत होता. आणि तिकडं बघितलं, आईच्या डोळ्याला धूर लागलाय आणि आई असं करून डोळे चुळाले. हे बघितलं, काहीच बोलला नाही. परत मग आईने काय म्हणली, आंघोळ झाल्यानंतर आंघोळ करताच झालं का पाणी, झाली का आंघोळ, झालं का पाणी, संपलं का पाणी, असं म्हणायचं. म्हणजे त्याला वाटायचं आंघोळ बी लवकर संपावं, एकच तांब्या घेतलं तर बस झालं, वल्लं केलं तर. पण आईने म्हणली, अरे तिथं देव असतोय, स्वच्छ, देवाच्या समोर जाताना स्वच्छ जावं. देवानं काय नियम सांगितलेत, सकाळच्या प्रहरात आंघोळ करावी. सकाळच्या प्रहरात सूर्य उगवण्याच्या अगोदर आंघोळ केली का दिवसभर फ्रेश जाते. ज्याच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त सकाळचं ऑक्सिजन जाते, सकाळच्या हवेमध्ये जे माणसं फिरतात त्यांचं आयुष्य वाढलेलं असते, कारण अंतर्गत इंद्रिय जास्त काम करतात. आणि तू तसं करू नको असं म्हणली आईनं. आणि मग आंघोळ झाल्याबरोबर कपडे घाल लवकर, जत्रेला जायचे मला, कपडे घाल लवकर, टावेल वडलाला, इकडली अंडरपॅन्ट वडला, ती शर्ट वडला लवकर. आणि म्हणजे थांब रे, जाशील की तू. त्यानं तर जत्रेला जायचे म्हणून 2-2दा 3-3दा नाचत होता. आणि मग आता पुन्हा कोणती पाळी आली, गेला देवाच्या पुढे गेल्यानंतर तिथं पाणी टाकला, त्या वाटीमध्ये पाणी टाकलं, तिथं गंध होतं, छानपैकी आरशात बघितला आणि लावला गंध. आई आता जत्रेमध्ये खायला असते तिथं, मी इथं खात नाही काही नाही, घरी खात नाही काही नाही, मी जातो जत्रेला, दे पैसे लवकर. आईने म्हणली, थांब, जत्रा लांब असते आहे, चलत जायचे तुला, थांब म्हणली. आणि मग इकडं चूल पेटवली होती आईनं काय केली, दुर्डीमध्ये बघितली तर दुर्डीमध्ये भाकर होती अर्धी. किती होती?
अर्धी भाकर होती मुलांनो. आता भाकर होती, रात्रीची चटणी होती, पण रात्री संपली होती ती. आता काय देऊ म्हणून काय केली, भगुनं ठेवली वरी. काय ठेवली, भगुनं, दुधाचं भगुनं ठेवली. आणि दुधाचं भगुनं ठेवल्याबरोबर खालून बारीक जाळ देऊ लागली. खरं आता बारीक जाळ दिल्यानंतर लाकूड काय झाले, जळत 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 शेवटच्या बुडापर्यंत आले. कुठं आले, शेवटच्या. आता बुडापर्यंत आलेलं लाकूड त्याला हाताला धरून मग ढकला येते का, कसं झालं बघा. जाळ बी लागलाय, जाळ बी लागलाय, आणि पुन्हा नंतर ती दूध बी उतू चाललंय, आणि ती ढकलायचे वडायचं बी कळणार मध्ये, आणि ते दुधाचं बघून उतरायचं बी कळणार. काहीच कळणार झालं. दूध तर सांडू द्यायचं नाही. कसं करावं आता. ह्यानं बसला इकडं भाकर कुसकरत असं मजा करत बघत जेवायचे, जत्राला जायचे. त्याच्या डोसक्यात एकच फक्त किडा पडल्याने, जत्राला जायचे. मग आता काय करावं, दूध उतू जायचं नाही, काही नाही. म्हणून आईनं काय केली, पटकन ती भगुनं हातानं उचलली. तेवढं सकाळच्या हात थंड असलेल्या, सगळं वातावरण चांगलं असलेल्या वातावरणामध्ये त्या भगुन्याला तसंच उचलले आणि त्या गोल ताटामध्ये, त्या तामणामध्ये असं करून ओतली. परंतु मुलांनो, ते सगळं दूध ओतताना भगुनं जर इतकं पोळलं रे, चरकन पोळल्यानंतर तुम्हाला पोळल्यास तोंड कसं करता तुम्ही, करता का नाही खराब. पण आईनं पोळलं तरीही थोडंसं तोंड खराब केली होती, पण ओळखू येऊ दिली नाही. एवढंच बघितलं पोरानं. पण त्याच्या डोसक्यात फक्त काय होतं, जत्रेला जायचं होतं. ती भगुनं बाजूला ठेवलं. आता भगुनं म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, माहिती आहे का भगुनं तुम्हाला, भगुनं नाही बरं का नाव त्याचं नाव खरं तर काय आहे, बहुगुण. काय नाव आहे, बहु म्हणजे काय, वेगवेगळ्या गुणांनी, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गुणाच्या भाज्या करता येतात. पण काय झाले, काही लोकांनी ती बहुगुण म्हणता भगुनं ती भगुनच पडलं. काही लोक म्हणतात पातेलं म्हणतात, पातेलं. काय म्हणतात, पातेलं ठेवलं का, शुद्ध भाषेमध्ये पातेलं. तुम्हाला जे म्हणायचं ती म्हणा बरं का. मी तर म्हणतो तुम्ही भगुनच म्हणा. आपले जुनं सोडायचं का शब्द, बरं. आणि मग ते भगुनं पोळलेलं होतं. ह्यानं मात्र जेवता ह्याला जीव वाटणार झालं, जत्रेला जाऊ वाटलं तर. आणि मग 2-4 घास ठेवला. आईनं म्हणली, अरे ही वाटलं होती की अन्न कधी वाटलं करायचं नाही. अन्न म्हणते, तू मला वाटलं करतोस का, मग मी तुझ्याकडे येत नाही म्हणते. मग काही लोक काय करतात, असंच अन्न वाटलं करते, त्यांना पुन्हा अन्नसुद्धा मिळत नाही. म्हणून त्यानं काय केलं, आता गिळायला उशीर लागते म्हणून पाणी ओतलं आणि सगळं पातळ करून गट पिलं. पिल्याबरोबर हात धुतलं आणि आईच्या समोर लगेच पैसे दे लवकर पैसे, मी चालला बघ, दिदीस का लवकर पैसे म्हणला. बाहेर गेला, चप्पल लेवला, एक पुन्हा मध्ये आला, पैसे दे म्हणला, पुन्हा गेला, चप्पल लेवायला बाहेर, चप्पल लेवला आणि पुन्हा लगेच मध्ये आला. मध्ये आल्यावर आईनं म्हणली, ही घे पैसे म्हणली. ती पैसे घेतला आणि मग गेला जत्रेला. भार पाऊल टाकत गेला. इतकं लवकर गेला जत्रेमध्ये. आणि मग जत्रेला गेल्यास तिथून आई बसली होती अंगणामध्ये. कुठे बसली होती आई, अंगणामध्ये बसली होती. मुलांनो, आई अंगणात बसली होती आणि बसल्या तिला असं गुंगी लागली. माझ्याकडे बघला हो तुम्ही, बघला ना, अशी गुंगी लागली होती. अशी गुंगी लागल्याबरोबर संध्याकाळच्या 6च्या वेळेला येईल असं वाटलं. पण झालं कसं माहिती आहे का, तशीच गुंगी लागली. थोडी गुंगी जरा गडद लागली आणि पुन्हा नंतर हलकी झाली गुंगी. कशामुळे हलकी झाली, तर पायाचा कुठला तरी पाला-पाचोळा हालत असलेला आवाज येत होता. पटपट कोणतरी येत होतं. आणि झोपडी समोर आल्याबरोबर, आई मी आलो बघ. मुलानं म्हणलं, आईला त्यानं चेहरा दाखवला नाही आणि म्हणलं काय माहिती आहे का, आई डोळे झाप, लवकर डोळे झाप 3-3दा म्हणलं. आई कशी केली, घरात तर कोण नव्हतं. आईच्या लाडापुढे काय बोलावं म्हणून काय केली माहिती आहे का तिनं, शांत बसून डोळे झापली. मी तुझ्यासाठी वस्तू आणला म्हणली. मग आईला वाटलं काय आणलं की बघावं तरी, बारकं पोरगं आहे, काहीतरी आणलं असेल म्हणून काय केलं त्यानं, पुढी येत आईच्या हातावरती वस्तू ठेवलं त्यानं. वस्तू ठेवल्याबरोबर आईनं असं तपासली बोटानं, काय तपासली. काय दिसलं तर काय होतं मुलाला माहिती आहे का, ती होती पक्कड असते काय बघून. आईनं बघितली, पोराच्या गळ्याला मिठी मोरायला चालू केली. हे कशाला आणलास म्हणली तू, जत्रेमध्ये तुला कशाला दिले ते पैसे. तर त्या पोरानं सांगायला चालू केलं, आई जत्रेमध्ये फुगा होता, जत्रेमध्ये राटपाळला होता, जत्रेमध्ये पिपाणी होती, जत्रेमध्ये गॉगल होता, जत्रेमध्ये खेळण्या होत्या, जत्रेमध्ये झुला होता,
जत्रेमध्ये सगळं सगळं होतं. पण ज्या वेळेस मी तिथे जात होतो त्यावेळेस मला तुला सकाळी हाताला पोळ्याला दिसायचं. कुठं पोळ्याला दिसायचं? हाताला पोळ्याला दिसायचं. आणि कनी मला काहीच घेऊ वाटलं नाही. फक्त तुला दुधाचं भोगणं जे चरकन पोळं होतं ते दिसलं. हे तुझ्यासाठी जत्रेतून आणलेले पक्कड आहे, तुला आजपासून कधीच पोळणार नाही. आईची काळजी घेणाऱ्या तेवढ्या लहान मुलाचं सकाळी दंदना जत्रेत मजा कराय म्हणणारा पोरगा रात्री मात्र येताना पक्कड घेऊन येते. ह्याचा आनंद झाला. आनंदानं ती आई रोडलाली. त्या मुलाच्या गळ्याला मिट्टी मारून रोडलाली. बघा, एका आईचं दुःख दूर करण्यासाठी एक मुलगा पक्कड घेऊन येते. तुमच्या आईला तुम्ही काय घेऊन येणार? स्वतःला प्रश्न विचारायचा. लक्षात ठेवा, आईचा शब्द पाळणारे चाणक्य. आईनं काय केली? आईनं त्या दिवशी धडधडा डोळ्यात पाणी आणून काय म्हणली? अरे चाणक्य राजा, तू आता राजाचा सेवक झालास, राजवाड्यामध्ये राहतोस, आता मी माझे दिवस कसं काढू असं म्हणाली. राजाला विनंती केली चाणक्यानं, महाराज मी तुमच्या इथं दिवसभर ड्युटी करेन, पण रात्री माझ्या आईकडे जाणार. मला माझ्या आईची सेवा करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. समजलं का तुम्हाला? आईसाठी सेवा करणारा चाणक्य असेल, आईच्या तोंडातून निघालेलं आपलं स्वराज्य तयार व्हावं म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज असतील. समजलं का नाही? आई वडिलाला कावड करून नेणारे श्रावण बाळ असतील. हे सगळे सुपुत्र जन्मले आपल्या भारतभूमीमध्ये. म्हणून आपला भारत कसा आहे? श्रेष्ठ आहे का नाही? मग आपण बी श्रेष्ठ व्हायचं का? कळली गोष्ट तुम्हाला? एक वेळेस गोष्ट क्लॅप करा.